असा आहे, ज्याला आदिही नाही आणि ज्याला अंतही नाही त्याला अनादि अनंत म्हणतात आणि नाथ महाराज म्हणतात. आणि ज्या भगवतीला आणि गोंधळाला बोलवलेलं आहे ते अनादि आहे. लोकांना अशी शंका येईल की तुम्ही अनादि म्हणतात, पण शास्त्रामध्ये वेदांत शास्त्रामध्ये 6 पदार्थ अनादि सांगितले. किती? 6 पदार्थ अनादि सांगितले. किती मोजा? एक ब्रह्म, दुसरा ब्रह्माच्या बरोबर माया. ब्रह्म आणि माया यांचा संबंध किती झाले? 3. ब्रह्म माया 2. ब्रह्म आणि माया यांचा संबंध. जीव किती झाले? 4. जीव आणि ईश्वर झाले. तर याचा अर्थ आहे जीव आणि ईश्वर असे जे 6 पदार्थ अनादि सांगितले. पण या 6 पैकी तुम्ही जे अनादि म्हणतात, अंबाजी अनादि म्हणतात, ही नेमकी कोणती आहे? ब्रह्म म्हणजे अनादि देवीला बोलवतात का? ब्रह्म म्हणजे अनादि म्हणतात का? अंबा जगदंबा म्हणतात का? किंवा जीव म्हणजे अनादि म्हणतात का? जीव आणि ब्रह्म आणि माया यांचा संबंध म्हणजे तुम्ही भगवती म्हणतात का? देवी म्हणतात का? असे प्रश्न जर केले तर आपण प्रकर्षाने कसोटी जर लावली तर प्रत्येकाची कसोटी लावत बसणार नाही आणि आपली जास्त वेळ घेणार नाही. तर कोणतंच यामध्ये बसत नाही. कारण ब्रह्माचा जर विचार केला तर नाथ महाराज गोंधळाला आरंभ केलेला आहे आणि गोंधळाला त्या देवीला बोलवत आहे. आणि ब्रह्माला बोलवायचं म्हटलं तर ब्रह्म येऊ शकत नाही, कारण ब्रह्माला अवयवच नाही. निर्गुण निराकार असणारं ते आहे. आपण केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोहोचून त्याने ती ऐकली पाहिजे. पण ऐकण्यासाठी ब्रह्मदेवाला नावरूपच नाही, अरूप अस्पर्शम असं त्याचं वर्णन आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्णन छाया निर्गुण निराकार तुझे रघुराया असा प्रकारचा जो आहे अवयवरहित निरवयव अशा प्रकारचं ते ब्रह्म असल्यामुळे ब्रह्म सुद्धा अनादि, त्याला सुद्धा आव्हान नाही, त्याचं सुद्धा आव्हान नाही. मायेचा विचार केला तर माया अविद्यारूपिणी तिचा सुद्धा नाश होतो. ज्ञानाने नाश होणार आहे म्हणून तिला सुद्धा तिचं सुद्धा आव्हान नाही. आणि माया आणि ब्रह्म यांचा जो संबंध आहे हा संबंध जर विचार केला तर तो संबंध सुद्धा नाही, कारण तो जडाचा संबंध जडाचा आहे आणि जडाला संवेदना नाही. जीवाला जर म्हटलं तर जीवाला सुद्धा, कारण जीव हा दुःखी आहे आणि प्रार्थना जी केली जाते ही जर आपण सुखी व्हावं याच्याकरता जीवाला प्रार्थना करून उपयोग नाही. परिशेष न्यायाने उरता उरलं तो ईश्वर आणि तो ईश्वर म्हणजेच अनादि आहे. आणि त्या ईश्वरूपी ईश्वरी शक्तीलाच नाथ महाराज अनादि अंबिका म्हणतात. जन्म झाला नाही, पण जगत जननी आहे. कोणाची जननी आहे? जगत, संपूर्ण जग तिच्यापासून निर्माण झालेला आहे. उपनिषद सांगतो येतो वायुमानी भूतानी नायन्ते येन जातानी जीवंती जयापासून स्वत मही मंडळ हे झाले, त्याच्यापासून ही जगत झालेला आहे. मग तोच तेच परमात्मा, तोच भगवान आहे, तोच ईश्वर सगुण आणि साकार झाला. मग तुम्ही गोंधळाला देवीला बोलवतात आणि वर्णन कोणाचं करता? जयापासून सकळ मही मंडळ झाले का? जिच्यापासून सकळ म्हटलं प्रमाणात येत असताना जयापासून म्हणजे ज्याच्यापासून म्हणजे पुरुषलिंग आहे. आणि ब्रह्माचं वर्णन केलं, एक श्लोक म्हणून दाखवला येतो वा इमानी भूतानी जय येतो ज्याच्यापासून म्हणजे तत् ब्रह्मेती, तत् शब्दाचा अर्थ ती ब्रह्म. ती ब्रह्म आता हे कशात बसतो?
पुरुषाचं पुरुषलिंग घातलं तर काय स्त्रीलिंग घातलं तर तसं असं आहे, तोच परमात्मा शक्ती रूपाने म्हटलेला आहे. आणि त्यातले त्यात नाथ महाराज भगवतीला या अनादी अंबिका बोलत असताना अंबिका म्हणजे आई म्हणून पुकारतात. आणि आई सुद्धा जगत जे पडतो हे गोंधळ घालण्याकरता आलेली आहे. गोंधळ घालत असताना हातामध्ये परडी घेतलेली आहे, पण परडी कोणती आहे? बोध परडी घेऊन हाती. बोध म्हणजे बोध म्हणजे अनुभव रूपी परडी हातात घेतलेली आहे. आणि पोत ज्ञानाचा पादळती. हातामध्ये पोत आहे, तो ज्ञानाचा आहे, म्हणजे ज्ञानाचा लख प्रकाश या गोंधळातून ते करताय. जसं नामदेव महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दे बलाव जगी. अशा प्रकारे ज्ञानाचा पोत पाजळतात, तो पेटवलेला आहे. आता परडी घेतलेली आहे, त्यात कुंकू आहे. आणि त्या कुंकू असून त्याची परडी हातामध्ये आहे आणि या हातामध्ये पोत आहे. आणि असा परडी आणि पोत हातामध्ये घेऊन उदो उदो म्हणून जय जयकार करतात आणि भगवतीचा जय जयकार करून नाचतात. उदो उदो भक्त नाचती धुंदराई ओ जगदंबे मूळपीठ तू अंबे. जोपर्यंत भगवंताच्या नामाचा जय घोष करतात, जगदंबेचा नामघोष करतात आणि त्यामध्ये तल्लीन होऊन नाचतात. नाचत असताना कशा प्रकारे नाचतात या गोंधळाला तुम्ही बोलवणार आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो की कार्यक्रम करायचं म्हटलं तर पहिल्यांदा वातावरण निर्माण करावं लागतं. म्हणजे वातावरण निर्माण करायला तर कशा पत्रिका छापावं लागतात, लोकांना सांगावं लागतं आणि ज्यांना बोलवायचं त्यांनाही सांगावं लागतं. काय सांगावं लागतं? हे आयोजक मंडळी फार हुशार असतात, फार हुशार. कारण यांना समाजही गोळा करायचा असतो आणि समाज धरून ठेवणारा वक्ता सुद्धा धरून ठेवायचा असतो, आमंत्रित करायचा असतो. आमच्याकडे येतात, महाराज हा समाज जमणार आहे, हा समाज जमणार. मी कोणी सांगत एक आयोजकाची सांगतो की हा समाज जमणार आहे, तुम्ही आलोच पाहिजे. अख्ख्या गावाची इच्छा आहे. सर्वांनी मिळून मीटिंग बसली आणि मीटिंग मध्ये पहिल्यांदा नाव तुमचं काय सांगतात, पहिल्यांदा नाव तुमचं तुम्ही आलेच पाहिजे. त्या विद्वाला सांगा. आमच्याकडे येऊन सांगतात गावात एखादा भेटला का हो आपल्या लोकात काही कुठं कार्यक्रम आहे आलेले अनुभव. म्हणजे अशी त्याला आईचं वातावरण निर्माण करावं लागतं आणि लोकांना सांगावं लागतं अमुक अमुक येणार आहे, प्रमुख प्रमुख येणार आहे आपल्या कार्यक्रमाला. शेवटच्या दिवशी पंतप्रधान येणार आहे, सांगायला काय हरकत आहे. आमदार येणार आहे, खासदार येणार आहे, अमुक याच्यातले हिमालयातले महाराज येणार आहे. ज्याने हिमालय अजून पाहिलेला नसतो. हिमालय कसा आहे कोणी काय हे त्याच्या बापाला वाटत नाही. तो हिमालयातला येणार, तो असो की नसो कोणाला काय माहित आहे. डुप्लिकेट गाडी लावून द्यायला तर तुम्हाला काय माहिती. असे म्हणजे असं वातावरण निर्माण करतात. तसं नाथ महाराज वातावरण निर्माण करतात की गोंधळाला तुम्ही येताय, गोंधळाला बोलवणार आहे, पण गोंधळ घालणारे कोण आहे त्या गोंधळीचं नाव नाथ महाराज सांगतात. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास
व्यास महर्षी आहेत, शुकाचार्य आहेत, वशिष्ठ आहेत, मोठमोठे गोंधळी आहेत, सामान्य नाही. आता विस्तार करायला मला वेळ नाही, कारण 10 फक्त एकच मिनिट. थोडक्यात व्यास वशिष्ठ सामान्य नाही. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे शुकाचार्य जन्मतिनी प्रसंगे श्रीदेह शिवने अंगी तिथून म्हणजे जन्माच्या वेळेस आईच्या शरीराचा स्त्री शरीराचा स्पर्श झाला, तिथून प्रसंग जीवनात कधी स्त्री शरीराचा स्त्रीचा संबंध आला नाही असं निष्कंक जीवन म्हणजे भगवान शुकाचार्याचं आहे. शुके नुठेची कंदर्पे जन्म असा प्रकारचा नाना रंगेची नाचले ब्रह्मावच समोर येऊन बसली तरी सुद्धा शुकाचार्यांचं वैराग्य ठरलं नाही. असा वैराग्याचा महामेरू असणारा जन्मताच संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य. वशिष्ठ म्हणजे प्रभू रामचंद्राचं कुलगुरुत्व ज्यांच्याकडे होतं, नुसतं प्रभू रामचंद्राचं नाही तर प्रभू रामचंद्राच्या अगोदरपासून अनेक पिढ्यांपासूनचं वशिष्ठांचं काय होतं, पुरोहितपणा होता, पुरोहितत्व त्यांच्याकडे होतं. असे असणारे वशिष्ठ, व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी हे गोंधळ घालणारे आहेत. आणि काय करतात, नाचतात ते सोहम. सोहम म्हणजे सहा अहम, ती मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ती भगवती मी आहे, मी ब्रह्म आहे, हा प्रकारचा अनुभव आहे. आणि द्वैत भाव विसरून वडिवती भेद भाव विसरून बलिवंत होऊन भक्तीने पुष्ट होऊन नाचतात ते स्वामी. द्वैत भाव विसरून वडी खेळते अंबे तुझे गोंधळी तुझा गोंधळ घालताय. आणि अजून सांगू, याच्यापेक्षा सर्वात मोठा जो आहे तो मोठा म्हणजे कोण आहे, सर्वात मोठा यांच्यापेक्षा सर्वांपेक्षा श्रेष्ठ गोंधळी आम्ही गोंधळाला बोलवलेला आहे. जो सर्वांचा नायक आहे कोण आहे तर तो कुंडल मुकुटमणी कुंडलिक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालिती सगवत एका जनार्दनी नाचे देव. मुकुटमणी म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारे कुंडलिक मुनी जे आहे ते सुद्धा गोंधळाला येणार आहे. ते गोंधळ घालणार आहे. मुकुटमणी कुंडलिक 33 कोटी देवनायक, सर्व देवांचे नायक जे आहेत ते म्हणजे देवी देवतांचे नायक 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे जे नायक देव नायक आहेत ते सर्वचे सर्व गोंधळाला येणार आहे. फक्त हे नाथ महाराज म्हणतात, हे जगदंबे गोंधळ घालतीस कौतुक, अतिशय गोंधळ घालणार आहे. तू फक्त कौतुकानं पाहायला ये, ती नाचतात आणि तू सुद्धा गोंधळामध्ये नाचायला ये. एका जनार्दनी नाचे देख गोंधळाई जगदंबे मुळ पेटतो अंबे. नाथ महाराजांनी प्रार्थना केली आणि नाथ महाराजांच्या गोंधळाला ती भगवती घटस्थापना केली आणि घटस्थापनेवरती भगवती येऊन निर्गुण रूपातली प्रगट झाली. अनादि अंबे अनादि निर्गुण प्रगटली मोह महिषासुर मरद नागा अशा प्रकारे ती निर्गुण अनादि असणारी ती सगुण साकार झाली आणि प्रत्यक्ष गोंधळ झाली आणि गोंधळात येऊन आनंद निर्माण झाला. आता पहिल्या दिवशी गोंधळात आली म्हणजे स्थापना झाली तर 9 दिवस आपल्या गोंधळात ती आता खेळणार आहे. तिच्या संगतीनं आपल्या उपासनेमध्ये भगवत उपास्य देवतेचं आगमन झालं की आपली उपासना निश्चितपणाने कळीच जाते, सिद्धीच जाते. अशा प्रकारे नाथ महाराज आपल्या उपासनेमध्ये आपल्या भक्तीमध्ये भगवतीला बोलवतात. गोंधळाई जगदंबे मूळ पेटतो अंबे. या कामते अवकाश माझ्या वतीला केला त्याप्रमाणे थोडक्यात या भागात चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुदेवांचे, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे तो सुंदर माझ्या आपण करा. तरी निमंत्रित प्रति अधिकते सरते सर्वनी या व्यक्तीमध्ये निश्चित असेल पायाच्या प्रसादे काही विरोधमध्ये मनात समागम विनंती नव्हे अनुमती करविली तैसे देवी कडकट वाकडे कानी देवदाणे झाले शिव परमात्म्याच्या श्रीगुरूंच्या चरणी भगवती त्या चरणी समर्पित करून शेतीला एकच पूर्णविराम. सर्वांना धन्यवाद, सर्वांचं अभिनंदन करून पुनश्च परमात्म्याची चरणी सेवा समर्पित करून ज्या संतांनी त्यांनी हा गोंधळ घातला आणि भगवतीला प्रसन्न करून तुमच्या आमच्याकडे ठेवलं त्यांचा
ढोपार कुमारी